तुम्ही आता जवळजवळ 20 वर्ष शिकवत आहे. कित्येक विद्यार्थ्यांना तुम्ही तयार केलं. वर्षानुवर्षे युद्धकला शिकल्यानंतर एका मुलाच्या पर्सनॅलिटीमध्ये काय फरक तुम्हाला दिसतो? आपल्या ज्या शाखेवर मुलं येतात 3 ते 4 दिवसामध्ये परिणाम दिसतो. म्हणजे अक्षरशः असे पालक आलेत की काय नक्की केलं. काही पालक असं उत्सुकतेने आले की यार काय शिकवतात नक्की या वर्गामध्ये. अशा पद्धतीने पण बरेचसे जण आलेत आणि मुलांमध्ये बदल झाला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव हे शिकवतो आपण मुलांना. साध्या गोष्टी शिस्त शिकवतो. म्हणजे वर्गावरती आल्यानंतर मुलं चप्पल काढतात, रांगेमध्येच काढणार. बरं त्यांना सांगितलं जातं की तुम्ही फक्त वर्गावर नाही काढायचं बरं का, घरी पण करायचं. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणजे प्रार्थना, शिवरायांची प्रार्थना होते. तुम्हाला आईबद्दल, वडिलांबद्दल, राष्ट्राबद्दल नाही का, समाजाबद्दल तुमची कर्तव्य काय आहेत हे सांगितलं जातं. धर्म सांगितलं. आणि हे पहिल्या दिवसापासून सुरू होतं. अरे वा. कारण मुलाला सांगितलं जातं की वर्गावरती येताना तू आई वडिलांच्या पाया पडून यायचं. का तर शिवाजी महाराजांची युद्धकला शिकतोय. शिवाजी महाराजांनी पण जिजाऊंच्या पाया पडलाय. पहिलं दैवत आई वडील. आई वडीलच आहेत. जिजाऊंच्या पाया पडले त्याच्यामुळे तुला पण पाया पडावं लागत. आपली परंपरा आहे ती. बरोबर. त्याच्यामुळे ती आई वडिलांच्या पाया पडते. आणि आई वडिलांनी कधीच पाया पडलं नसतं, पडलं नव्हतं आई वडिलांच्या त्यांच्या, कधीतरी परीक्षेच्या वेळेस. पण हे मुलगा रोज आपले 2-3 दिवस झालं पाया पडतोय. नक्की काय शिकवतं तिथं, म्हणून उत्सुकतेने बघायला येतात. वा. आणि हे पहिलाच बदल त्यांना दिसतो. आणि त्यानंतर मग राष्ट्राय स्वा इदं म्हणून पूर्ण मुलगा आमच्या स्वाधीनच करून टाकतात की नाही हे शिक्षक चांगले आहेत. मग